टू यू बाय चितळे बंधू। 12 दिवसाच्या युद्धानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवरती सहमती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। सकाळी 9:30 पासून लागू होणार युद्धबंदी। बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी। उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे लक्ष। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरती साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या वर्षावरील बैठकीत निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर। वर्षा बंगल्यावरती आज संध्याकाळी बैठक। भाजपचा ऍक्शन प्लॅन ठरण्याची शक्यता। मनसेच्या केंद्रीय समितीची आजही बैठक। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेणार। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पर्याय शोधण्याचं काम सुरू। पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नाव द्या। भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी, तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। पुढचे 5 दिवस कोकणासह विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधारेचा अंदाज। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची उघडझाप। भिवंडी, नालासोपाऱ्यात सखल भागात पाणी साचलं। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने। लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि लोकेश राहुलची खणखणीत शतकं। भारताचं इंग्लंडला 371 धावांचं आव्हान। टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांकडनं मात्र निराशा। नमस्कार, मी पूर्वी भावे। ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत। ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीलाच आपण घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा